थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय हाय। एक स्टँडअप कॉमेडियन आहे कुणाल कामरा, त्यांनी काल वांद्र्यामध्ये कार्यक्रम केला होता एका हॉटेलमध्ये आणि त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये धमाल उडाली आहे। नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आज महाराष्ट्रामध्ये टॉक ऑफ द टाउन, जसं आपण म्हणतो संपूर्ण शहरात, तसं सध्या राज्याचा तो विषय झालेला आहे। कुणाल कामरा कोण? कुणाल कामरा हा एक साधा स्टँडअप कॉमेडियन, साधा म्हणता येणार नाही त्याला। एका शोचे तो 15 लाख रुपये घेतो, जवळपास 600 कोटीचा मालक आहे, 23 लाख त्याचे सोशल मीडियावरती फॉलोअर्स आहेत। हा स्टँडअप कॉमेडियननी एक काव्य सादर केलं, हिंदी गाण्याचं रिमिक्स करत त्याच्यामध्ये एक काव्य सादर केलं आणि त्याच्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धुमाकूळ झाला। त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये ते केलेलं आहे। थोडक्यात नेमकं काय आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो, त्याच्यानंतर तुम्ही। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय हाय, एक झलक दिखलाए, गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए। ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय हाय, मंत्री नहीं वो दल बदलू है और कहाँ क्या जाए, जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए, हाय हाय, मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए, तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे, हाय हाय। या एका त्याच्या काव्याने संपूर्ण महाराष्ट्रातलं विधिमंडळ सुद्धा, सध्या चालू असलेलं विधिमंडळाचं अधिवेशन, विधानसभा आणि विधान परिषद आज दिवसभर त्याच्यावरती गाजले। म्हणजे एक वर्तमानपत्रामध्ये एका बातमीपेक्षा एक फोटो जर बोलका असेल तर तो बराच काही परिणाम साधून जातो। तसा एका स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका ह्या काव्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 3 वर्षापूर्वीचं जे पक्षांतर झालं होतं एकनाथ शिंदेचं, शिवसेना फुटली, त्याच्यावरती मार्मिक प्रतिक्रिया ह्या काव्यातून आली आणि संपूर्ण राज्यकर्ते एकमेकांवरती तुटून पडले। आता कुणाल कामराच्या विरुद्धही गुन्हा दाखल झालेला आहे। जिथं ज्या हॉटेलमध्ये हे शूट झालं होतं त्या हॉटेलची शिवसैनिकांनी तोडफोड केली, त्या शिवसैनिकांवरही गुन्हा दाखल झालेला आहे। उद्धव ठाकरेंनी कुणाल कामराचं समर्थन केलेलं, आदित्य ठाकरे उद्धव, साहजिक आहे, मग तो काय प्रश्न येत नाही, कारण एकनाथ शिंदेच्या विरोधात तो बोललेला आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये या विषयावरती सविस्तर उत्तर दिलेलं आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये स्वैराचार नव्हे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी कुणाल कामरा याच्यावरती गुन्हा दाखल करणार, कठोरात कठोर शासन करणार असं आश्वासन दिलं। आणि इतकंच नाही तर कारवाई सुद्धा सुरू झाली आहे। कुणाल कामराच्या अडचणी वाढल्यात, त्याच्या मागे ईडी सीबीआय हात दोन मागे लागलेले, कारण आतापर्यंत त्यांनी भरपूर शो केलेले आहेत। कुणाल कामरा हा तसा स्टँडअप कॉमेडी म्हणून राज्यात नाही तर देशात फेमस आहे। असे एक एक स्टँडअप कॉमेडियन राजकीय व्यंग, राजकीय आपण ज्याला आपण चारोळे सादर करताना राजकीय चारोळे सादर केल्या, तर त्यातून रामदास फुटाणे ज्या पद्धतीने मार्मिक पद्धतीने शालजोडीतले हाणायचे, त्या पद्धतीने हा थेटच भिडतो। तर कुणाल कामराने हे सुरू केल्यावरती त्याला काउंटर करणारे आता एकनाथ शिंदेच्या एका महिला कार्यकर्त्याने सुद्धा दुसरी एक अशीच स्टँडअप कॉमेडी केलेली आहे। ती काय म्हणते ती पण इंटरेस्टिंग आहे। जनता की नजर से तुम देखो तो ठाणे का टाइगर नजर आए, हाय हाय, भांडुप का भामटा, सुबह की प्रेस, माइक देखते ही भुक जाए, हाय हाय, बांद्रा का बंदर, सीएम की कुर्सी, देख के कर ललचाए, हाय हाय। म्हणजे एकमेकाला काउंटर करण्यासाठी जसे आपण कव्वालमध्ये जुगलबंदी पाहतो, जशी एखाद्या तमाशामध्ये परस्पर विरोधामध्ये सवाल जवाब पाहतो, तसा हा प्रकार आता सुरू झालेला आहे। कोणी कोणावरती टीका करायची, कशी करायची, हा त्याचा भाग झाला। यापूर्वी सुद्धा मला वाटतं एक साधारण 5 वर्षापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेत सत्ता असताना संपूर्ण मुंबई खड्डेमय झाली होती। त्यावेळेस मलिष्का म्हणून एक रेडिओ जॉकी
तिने ज्या पद्धतीने काव्य सादर केलं, शिवसेना तुटून पडली होती. ठाकरेंची शिवसेना तिच्यावरती तुटून पडली होती अक्षरशः. त्यावेळेस तिने जे सादर केलं होतं की मुंबई तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, मुंबई तुला BMC वर भरोसा नाही काय, म्हणजे हे जे मूळचं ते सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, या गीतावरती त्यांनी त्या विडंबनात्मक अशा पद्धतीचं काव्य केलं आणि त्या स्टुडिओमध्ये त्यांनी शूट केलं. तर तिला इतका त्रास दिला ठाकरेंच्या एकत्र असलेल्या शिवसेनेने. आता कंबोजच्या ह्याच्या बाबतीत, कुमार कामराच्या बाबतीमध्ये शिंदेची शिवसेना त्याच्यावर तुटून पडली. त्यावेळेस ठाकरेंची शिवसेना मलिष्काच्या विरोधामध्ये मुंबईवर तुटून पडली होती. म्हणजे हे जर आपण पाहिलं, एक काव्य, एक व्यंगचित्रकार ज्या पद्धतीने वर्तमानपत्रातून एखादं व्यंगचित्र देतो, त्या अख्खा बातमीचा मतितार्थ त्या व्यंगचित्रामध्ये असतो. आणि त्याच्यामधून म्हणजे बाळासाहेब ठाकरे त्याचं अगदी जाज्वल उदाहरण आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दिवंगत, त्यांचं एक व्यंगचित्र ही इतकं बोलकं असायचं की त्याच्यावरती काँग्रेस घायाळ व्हायची, त्याच्यावरती सत्ताधारी कुठलाही असू दे पक्ष तो घायाळ व्हायचा. RK लक्ष्मण यांची व्यंगचित्र आठवत असेल टाइम्स ऑफ इंडियामध्ये. संपूर्ण टाइम्स ऑफ इंडियाचा अग्रलेख जरी वाचला तरी त्यातून काही साधणार नाही, इतकं एका व्यंगचित्रामधून RK लक्ष्मण यांचं साधलं जायचं. थोडक्यामध्ये व्यंगचित्रात जी ताकद आहे किंवा अशा प्रकारच्या स्टँडअप कॉमेडियननी केलेली जी कॉमेडी आहे, हा विनोदच आहे, कॉमेडी विनोदच आहे. तर तो जो पाहिला तर त्याच्यातून राजकारण्यांना ते वर्मी घाव बसल्यासारखं ते झोंबलं. म्हणजे कुमार कामराची ही कॉमेडी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला इतकी झोंबली की तो कुठे दिसेल त्याला बदलून काढू अशा पद्धतीने शिवसैनिक पेटलेले आहेत. हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे. जसं मागे एकदा आपली कंगना राणावत शिवसेनेच्या बाबतीमध्ये बोलली होती, त्यावेळेस शिवसेनेने ताबडतोब तिचं ज्या बंगल्याचं बांधकाम आहे तिथं जाऊन कारवाई केली होती. तिच्या बंगल्याचा काही बांधकामातला अवैध भाग होता तो पाडला. आज सुद्धा असंच झालेलं. कुणाल कामराने वांद्र्याला ज्या हॉटेलमध्ये हे शूट केलं, सादरीकरण केलेलं, तिथे जाऊन महापालिकेने ताबडतोब कारवाई केली. हा नवीन आता फंडा सुरू झालेला आहे. सत्ता हातात असल्यावरती काय करू शकतो त्याचा हा प्रकार आहे. मुळात कुणाल कामरा हा कोण होता? कुणाल कामरा हा 2017 पासून लोकांना माहिती झाला एक स्टँडअप कॉमेडियन. म्हणजे त्यांनी शटअप कुणाल हा त्याचा एक कॉमेडी शो सुरू केला. त्याच्यामधून तो इतका फेमस झाला की विचारता सोय नाही. देशामध्ये जे काही टॉप 10चे जे कॉमेडियन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या टॉप 10 कॉमेडियनमध्ये सगळ्यात टॉपचा देशातला कॉमेडियन कोण आपण स्टँडअप कॉमेडी करणारा तर कपिल शर्मा शो. त्याच्यामध्ये राजकारण्यांवरती, कलाकारांवरती कपिल शर्मा ज्या पद्धतीने भाष्य करतो लोकांना आवडतं. ते कुणाल कामराने केलेलं भाष्य हे महाराष्ट्रातल्या जे हाडाचे शिवसैनिक आहेत त्यांना ते भावलं. त्याच्यामुळं तो राजकारणातीत आहे. तो कोणत्या राजकीय पक्षाचा नेता नाही आहे. तो डावा पण नाही, उजवा पण नाही. त्यांनी आतापर्यंत पत्रकार म्हणून असताना त्यांनी जेव्हा मुलाखती घेतल्या, रवीश कुमारांची मुलाखत घेतली, अरविंद केजरीवालांची घेतली, MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींची घेतली, उमर खालिद काश्मीरची त्यांची घेतली, कन्हैया कुमारची घेतली, जिग्नेश मेवानी, अशा अनेक वादग्रस्त लोकांच्या त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यामुळे तो तटस्थपणे त्याची कॉमेडी सादर करत असतो. पण त्या कॉमेडीतून जो मर्मभेद, जो बरोबर त्याला पाहिजे तो निशा, थोडक्यात वर्मी घाव बाळगतो, तसा कुणाल कामराच्या आजच्या या काव्याने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला घायल केलेलं आहे. त्याबरोबर भाजपला सुद्धा घायल केलेलं आहे. कारण तो नरेंद्र मोदींना सुद्धा सोडत नाही, त्यांच्याविषयी सुद्धा भाष्य करतो. सांगायचा हेतू असा आहे, वर्तमानपत्रामध्ये लाख बातम्या छापून आल्या तरी जे साधत नाही. विरोधी पक्षांनी विधिमंडळाने कितीही आवाज उठू द्या, कितीही तानातान करू द्या, त्याच्यातून जे साधत नाही ते एका कुमार कामराच्या एका 4 ओळीच्या काव्याने साधलं. म्हणजे ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस विरोधकांनी भरपूर आक्रांत तांडव केला होता. राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस सुद्धा तसाच प्रकार झाला होता. पण त्यातून विशेष परिणाम काही साधला नव्हता. आता कुमार कामराच्या हे एका याच्यातून विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सुद्धा हस्तक्षेप करायला लागला. मुख्यमंत्र्यांना सांगायला लागलं की त्याच्यावरती कारवाई करणार. या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे स्टँडअप कॉमेडियन जे असेल त्यांचं महत्व त्यातून वाढणार आहे. आता त्यांनी ED CBI वर केलेले काव्य कुमार कामरा त्याच्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं तर मी सहज चाळलं. CBI पीछे लग जाए
या ईडी तुझे सताए, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए. भाजपसाठी हा किती मार्मिक टोल आहे. म्हणजे भाजप विरोधी पक्षांना आपल्या पायापाशी आणण्यासाठी ज्या पद्धतीने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, त्याच्यानंतर ईडी सीबीआयचा वापर करून ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनं काय फोडलं, अजित पवारांना काय फोडलं किंवा अन्य बाकी नेत्यांना ज्या पद्धतीने फोडलं, त्याच्यावरती ह्या 2 ओळी पुरेशा आहेत. शरद पवारने टीका केली, उद्धव ठाकरेने टीका केली, ते राजकीय नेते असल्यामुळे ते लोकांना तितके काय हे त्यांच्या स्वभावातच आहे असं बोलतील. पण ह्याचा फक्त सीबीआय पीछे लग जाए या ईडी तुझे सताए, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए, काहे घबराए. इंटरेस्टिंग आहे. सांगायचा हेतू कोण कुणाल कामरा हा जे लोक विचारत होते, आता त्यांना लक्षात आलंय की अशा प्रकारचे स्टँडअप कॉमेडियन जे असतात ते बरंच काही साधून जातात. एकनाथ शिंदे विषयी केलेलं हे भाष्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्ती फार चांगली आहेत, दिलदार आहेत, मोठ्या मनाचे आहेत, परंतु त्यांनी शिवसेना फोडली की त्यावेळेस हाडाच्या शिवसैनिकांना ते पटलं नाही, रुजलं नाही. राजकारणामध्ये अशा प्रकारे पक्ष फोडून राजकारण करणं हे चुकीचं आहे. हे कुणाल कामराचे ह्याच्यातून लोकांना पटलंय आणि ते इतकं झोंबलंय शिवसेनेला, ठाकरे आपलं शिंदेच्या शिवसेनेला, की ते सगळे उसळून आलेले आहेत. या पुढच्या काळामध्ये कुणाल कामरासारखी मंडळी सुद्धा क्रांती करू शकते. एक स्टँडअप कॉमेडियन काय करू शकतो त्याचा हा नमुना आहे फक्त. त्यासाठी खास आता तुमच्याशी संवाद साधला आहे. धन्यवाद.